या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर। देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। ही निवडणूक एकूण 7 टप्प्यात होत आहे। यातील 3 टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून 4थ्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे। दरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या चर्चेच्या आव्हानानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल 2 माजी न्यायाधीश आणि एका ज्येष्ठ पत्रकाराच्या पत्राला औपचारिक उत्तर दिले। पत्रात राहुल आणि मोदी यांना जाहीर चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे। राहुल म्हणाले की त्यांना किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना चर्चेत सहभागी होण्यास खूप आनंद होईल। केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, राहुल गांधींमध्ये त्यांच्या मतदारसंघातून भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत नाही आणि मोदींना आव्हान देतायत, त्यामुळे मोठेपणा करणे टाळा। दुसरे म्हणजे ज्याला मोदींसोबत समान पातळीवर चर्चा करायची आहे त्यांना विचारायचं आहे की ते इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत का? भाजप नेते तेजस्वी सूर्या म्हणाले की राहुल आहे कोण की त्यांनी मोदींशी चर्चा करावी? राहुल हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवारही नाहीत। इंडिया आघाडीची चर्चा तर सोडाच, आधी त्यांनी स्वतःला काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करावे, त्यांच्या पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारणार असे सांगावे आणि नंतर पंतप्रधानांना चर्चेसाठी बोलवावे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।